Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to continue with our topic, which is clubbing of income. In the previous lecture, we started with this particular topic, and in that previous lecture, we have seen the meaning of clubbing of income and the different provisions applicable for clubbing of income of a spouse. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आहे क्लबिंग ऑफ इन्कम. इन्कम क्लब करणे म्हणजे काय हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. काही वेळेला इन सर्टन केसेस द पीपल हू आर इन द हायर इन्कम ग्रुप, they have a tendency to transfer their income, to transfer their property in the name of their family members with the object of avoiding the tax, with the object of reducing the tax liability. क्लबिंग ऑफ इन्कमच्या प्रोव्हिजन कशासाठी तयार केल्या गेल्या तर आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे, इन अवर कंट्री देर इज अ प्रोग्रेसिव्ह सिस्टीम ऑफ टॅक्सेशन. What is progressive system? As per progressive system, with increase in income of an individual, the tax rate applicable also increases. It means if your income is high, then you have to pay the income tax at a higher rate. जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न जेवढं जास्त असेल तेवढ्या जादा रेटनं त्याला टॅक्स हा पेड करावा लागतो. इन्कम कमी असेल तर टॅक्स रेट कमी असतो, इन्कम जेवढं जास्त असेल तेवढा टॅक्स रेटसुद्धा जादा होतो. त्यामुळे दोज पीपल हू आर इन अ हायर इन्कम ग्रुप, ज्या लोकांचं उत्पन्न हे जादा आहे त्यांना जादा रेटने हा टॅक्स पेड करावा लागतो. दे हॅव टू पे द टॅक्स टू द गव्हर्नमेंट ॲट अ हायर रेट्स. ओके, अँड सम ऑफ दीज पीपल, यापैकी काही लोक काय करतात, इन ऑर्डर टू रिड्यूस द टॅक्स लायबिलिटी, स्वतःचा टॅक्सची जबाबदारी लायबिलिटी कमी करण्यासाठी दे डायव्हर्ट देअर असेट्स, they transfer their assets in the name of their spouse or their children. ते काय करतात, स्वतःच्या मालकीच्या काही ज्या असेट्स असतील किंवा काही इन्कम्स असतील ते असेट्स किंवा इन्कम दे ट्रान्सफर दीज असेट्स अँड इन्कम्स इन द नेम ऑफ देअर स्पाऊस ऑर इन द नेम ऑफ देअर चिल्ड्रन. ते लोक काय करतात, स्वतःचं जे इन्कम आहे, उदाहरणार्थ सपोज एखाद्या व्यक्तीचं इन्कम जर 8 लाख असेल, 10 लाख असेल, तर असा व्यक्ती काय करतो, त्याच्या एकूण इन्कमपैकी काही इन्कम तो स्वतःच्या वाईफच्या नावाने किंवा मुलींच्या नावाने तो ट्रान्सफर करतो आणि स्वतःचं इन्कम कमी दाखवतो. ओके, 8 लाख इन्कम असेल त्यापैकी 2 लाखाचं इन्कम वाईफच्या नावाने दाखवलं म्हणजे स्वतःच्या नावाने फक्त 6 लाखाचं इन्कम ते दाखवतात. म्हणजे काय केलं त्यांनी, स्वतःचं इन्कम कमी दाखवलं. कशा प्रकारे, बाय ट्रान्सफरिंग सर्टन इन्कम इन द नेम ऑफ हिज स्पाऊस ऑर इन द नेम ऑफ हिज चिल्ड्रन. स्वतःचं इन्कम होतं ते पैकी काही इन्कम दुसऱ्याच्या नावावरती केलं, वाईफ असेल, मुली असतील यांच्या नावाने इन्कम ट्रान्सफर केलं आणि स्वतःची टॅक्स लायबिलिटी कमी केली आणि स्वतः कमी टॅक्स पेड केला. मग अशा सिच्युएशनमध्ये जे इन्कम दुसऱ्याच्या नावाने ट्रान्सफर केलेलं आहे 2 लाखाचं, आपण जे एक्झाम्पल पाहतोय ते इन्कमसुद्धा त्या व्यक्तीच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. इट इज कॉल्ड ॲज अ क्लबिंग ऑफ इन्कम. क्लबिंग ऑफ इन्कम मीन्स इन्क्लुडिंग द इन्कम विच इज ट्रान्सफर्ड इन द नेम ऑफ अनदर पर्सन. दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती जे आपण इन्कम टेम्पररी ट्रान्सफर केलेलं आहे ते इन्कम पुन्हा तुमच्याच इन्कममध्ये ॲड करणे, इन्क्लूड करणे, त्याला क्लबिंग प्रोव्हिजन्स, क्लबिंग ऑफ इन्कम असं त्याला म्हटलं जातं. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण क्लबिंग ऑफ इन्कमचं मिनिंग पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे स्पाऊस असेल, स्पाऊस म्हणजे काय हे सुद्धा पाहिलेलं आहे. ओके, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं की स्पाऊस ही जी कन्सेप्ट आहे ती फक्त कुणासाठी ॲप्लिकेबल आहे, इट इज ॲप्लिकेबल ओनली टू द मॅरिड पीपल्स. ओके, जे विवाहित लोक आहेत त्यांच्यासाठीच फक्त ही स्पाऊस नावाची कन्सेप्ट आहे. अँड ॲज पर धिस कन्सेप्ट, या कन्सेप्ट प्रमाणे एखादा मॅरिड जेंट्स व्यक्ती असेल, मॅरिड पुरुष व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी त्याची वाईफ ही त्याची स्पाऊस असते. ओके, फॉर मॅरिड जेंट्स पर्सन हिज वाईफ इज हिज स्पाऊस. ओके, आणि फॉर मॅरिड वुमन, एखाद्या विवाहित महिलेसाठी हर हजबंड इज हर स्पाऊस. तिचे जे कोण हजबंड असतील ते तिचे स्पाऊस असतात.
Okay, so the concept of spouse is applicable only to the married people. In the previous lecture we have seen the rules regarding clubbing of income transferred to the spouse. एखाद्या मॅरिड व्यक्ती स्वतःच्या वाईफच्या नावाने काही इन्कम ट्रान्सफर केलं असेल तर ते इन्कम कशा पद्धतीनं क्लब केलं जातं याच्या प्रोव्हिजन्स आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण तोच पार्ट कंटिन्यू करतोय. पुढचा जो पार्ट आहे तो आहे इन्कम अरायझिंग टू स्पाउस फ्रॉम ॲन असेट ट्रान्सफर्ड विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन. Okay, if there is a transfer of asset from spouse to another spouse, for example, suppose husband owns a particular house property of rupees 20 lakhs. एखादी हाऊस प्रॉपर्टी आहे ती 20 लाखाची आहे. ती आत्ता कुणाच्या नावावरती आहे? इट इज इन द नेम ऑफ द हजबंड. ते हजबंडच्या नावावरती आहे. काही वेळेला काय केलं जातं, हजबंडकडे जी काय असेट आहे इट इज ट्रान्सफर्ड टू द वाईफ. ओके, ती दुसऱ्याला म्हणजे किंवा स्वतःच्या नावावरून ती वाईफच्या नावाने ट्रान्सफर केली जाते, वाईफला विकली जाते, सेल केली जाते. असेट जी आहे, हाऊस प्रॉपर्टी असेल, कोणतीही असेट असेल, ती असेट वाईफला सेल केली जाते. ओके, आणि सेल करताना ॲक्च्युली ती सपोज प्रॉपर्टी किती रुपयाची आहे, 20 लाखाची, बट इट इज ट्रान्सफर्ड ओनली फॉर रुपीज 10 lakhs. ओके, कमी किमतीमध्ये. ओके, जर एखादी असेट ट्रान्सफर केली असेल तर अशा सिच्युएशनमध्ये जी दुसरी पार्टी आहे ज्याला ती असेट दिलेली आहे, आपल्या एक्झाम्पलमध्ये घर 20 लाखाचं आहे परंतु ते घर हजबंडनी स्वतःच्या वाईफला फक्त 10 लाखामध्ये दिलं. ओके, म्हणजे कमी किमतीमध्ये दिलं, त्याला म्हणतात इनॲडिक्वेट कन्सिडरेशन. ओके, म्हणजेच विदाऊट ॲडिक्वेट कन्सिडरेशन म्हणजे पुरेसा मोबदला घेतला नाही. असेट खरी होती 20 लाखाची, बाकी इतर कुणाला जर ती असेट विकली असती तर त्या असेटचे 20 लाख मिळाले असते, बरोबर. परंतु या व्यक्तीने स्वतःची 20 लाखाची असेट वाईफला सेल केली, ट्रान्सफर केली आणि फक्त 10 लाख रुपयालाच ती असेट दिली. म्हणजे किती रुपये वाईफला फायदा झाला सांगा? 20 लाखाची वस्तू 10 लाखाला मिळाली म्हणजे 10 लाख हा फायदा झालेला आहे. ओके, मग आता अशा वेळेला हे कशासाठी केलं जातं? ॲक्च्युली असेट ट्रान्सफर फक्त नावाला केली जाते आणि 10 लाख दिले असं फक्त कागदोपत्री दाखवलं जातं. ॲक्च्युली अमाऊंट इज नॉट ट्रान्सफर्ड बाय वाईफ हजबंड. ओके, इट इज म्युच्युअली agreed that on paper this amount will be recorded that the asset is transferred for rupees 10 lakhs. फक्त कागदोपत्री असं रेकॉर्ड केलं जातं की असेट हजबंडच्या नावावरती होती, ती वाईफला 10 लाखाला विकली. ॲक्च्युअलमध्ये असे कोणताही व्यवहार केला जात नाही, पैसे घेतले जात नाहीत. मग अशा सिच्युएशनमध्ये जर एखाद्या व्यक्तीने स्वतःची असेट जर स्पाऊस म्हणजे हजबंड किंवा वाईफ यांना जर कमी किमतीमध्ये दिली असेल तर त्यासाठी काय नियम आहे बघा. वेअर देर इज अ ट्रान्सफर ऑफ ॲन असेट टू स्पाऊस. ओके, एखादी असेट जर ट्रान्सफर केली असेल कुणाला? स्पाऊसला म्हणजे हजबंडला किंवा वाईफला जर ट्रान्सफर केली असेल अदर दॅन हाऊस प्रॉपर्टीला हा नियम नाही आहे. हाऊस प्रॉपर्टीचा नियम पुढे दिलेला आहे. काय सांगितलं आहे? फॉर इनॲडिक्वेट कन्सिडरेशन, कमी किमतीमध्ये. जे आपण आत्ता एक्झाम्पल पाहिलं, 20 लाखाचं घर होतं, 20 लाखाची प्रॉपर्टी होती, ती वाईफला फक्त 10 लाखात दिली, म्हणजे विदाऊट ॲडिक्वेट कन्सिडरेशन, योग्य मोबदला घेतला नाही. पुरेसा मोबदला घेतला नसेल तर एनी इन्कम अरायझिंग टू ट्रान्सफरी फ्रॉम द ट्रान्सफर्ड असेट. ओके, ही असेट जी ट्रान्सफर केलेली आहे वाईफला, त्या असेटमधून जे काय घर ट्रान्सफर केलेलं आहे त्या प्रॉपर्टीमधून, त्या असेटमधून जे इन्कम मिळत असेल कुणाला? त्या वाईफला. कारण ती जी हाऊस प्रॉपर्टी आहे, ती जी असेट आहे ती वाईफला आपण ट्रान्सफर केलेली आहे. अशा असेटमधून जे काही इन्कम मिळत असेल ट्रान्सफरीला, जिला असेट ट्रान्सफर केली आहे ती ट्रान्सफर करणारा जो असतो ही इज कॉल्ड एज अ ट्रान्सफरर. ए पर्सन हू ट्रान्सफर्स एनी असेट इज कॉल्ड एज अ ट्रान्सफरर अँड द पर्सन टू whom asset is transferred is called as a transferee. असेट ट्रान्सफर करणारा हजबंड आहे तो झाला ट्रान्सफरर आणि असेट कुणाला ट्रान्सफर केलेले? वाईफला. वाईफ झाली ट्रान्सफरी. ओके, आणि हे ट्रान्सफर करून, असेट ट्रान्सफर करून ट्रान्सफरीला, वाईफला जे इन्कम मिळत असेल इट शॅल बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ ट्रान्सफरर.
ओके, नियम काय बघा, ह्या असेटमधून जे इन्कम मिळत असेल, इन्कम आत्ता वाईफला मिळते कारण तिच्या नावानं वाईफ ती असेट ट्रान्सफर केलेली आहे. जरी इन्कम ते तिला मिळत असलं तरीसुद्धा ते इन्कम हे हजबंडच्याच इन्कममध्ये, हजबंडच्या म्हणजे ज्यानं असेट ट्रान्सफर केलेली आहे त्याच्याच इन्कममध्ये ते इन्क्लूड केलं जातं. टेक अनदर एक्झाम्पल, सपोज एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या मालकीची एखादी असेट आहे. ओके, असेट आहे 10 लाख रुपयाची. ओके, आणि त्यानं त्याची ही असेट स्वतःच्या स्पाऊसला, वाईफला ट्रान्सफर केली फक्त 4 लाख रुपयामध्ये. हे फक्त कागदोपत्री ॲडजस्टमेंट केली जाते. कशासाठी? तर त्या असेटचं इन्कम दुसऱ्याच्या नावावरती दाखवण्यासाठी फक्त ॲडजस्टमेंट आहे. ॲक्च्युअलमध्ये 1 रुपयासुद्धा इकडं तिकडं दिला जात नाही. फक्त ऑन पेपर ते 4 लाख रुपयाला ट्रान्सफर केले असं दाखवलं जातं. म्हणजेच काय, 10 लाखाची असेट 4 लाखाला तुम्ही ट्रान्सफर केली म्हणजे कमी किमतीला ट्रान्सफर केली. इन्कम टॅक्सचा नियम सांगतो की व्हेन एनी इंडिव्हिज्युअल ट्रान्सफर हिज असेट टू हिज स्पाऊस फॉर लेस कन्सिडरेशन, फॉर लेस अमाऊंट. ओके, मार्केट प्राईसपेक्षा जी काय त्या असेटची खरी किंमत आहे त्यापेक्षा जर कमी किमतीला जर असेट ट्रान्सफर केली असेल तर अशा सिच्युएशनमध्ये ज्या व्यक्तीला असेट ट्रान्सफर केलेली आहे, ट्रान्सफरी वाईफला, फॉर एक्झाम्पल आपलं मगाचं उदाहरण, तर त्या असेटमधून जे काय इन्कम मिळत असेल वाईफला, फॉर एक्झाम्पल आपण मगाचंच उदाहरण घ्या, मगाशी आपण एक्झाम्पल पाहिलं की हाऊस प्रॉपर्टीचं, ते आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये येणारच आहे. अगोदर सेकंड पॉईंट बघा काय सांगितलेला आहे, तो हाऊस प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे. वेट अ मिनिट, सेकंड पॉईंट आपण बघूया. फर्स्ट पॉईंट झालेला आहे, सेकंड पॉईंट आहे इन केस ऑफ ट्रान्सफर ऑफ हाऊस प्रॉपर्टी विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन. जर एखाद्या हजबंडने स्वतःच्या वाईफच्या नावावरती स्वतःचं घर केलं असेल, हाऊस प्रॉपर्टी ट्रान्सफर केली असेल आणि विदाऊट ॲडिक्वेट कन्सिडरेशन, आणि त्याचा योग्य मोबदला घेतला नसेल, तर द ट्रान्सफरर, जो कोण ट्रान्सफर करणारा आहे म्हणजे ॲक्च्युली जो खरा ओनर होता, ज्यानं असेट ट्रान्सफर केली तो म्हणजे हजबंड, ही शॅल बी डीम्ड टू बी ओनर ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. जरी ती असेट वाईफच्या नावानं ट्रान्सफर केली असली तरीसुद्धा ती खरी कोणाची होती? हजबंडची होती. हजबंडने ती असेट वाईफला ट्रान्सफर केलेली होती, विकलेली होती. पण तरीसुद्धा जरी ती आता वाईफच्या नावानं झाली असली तरीसुद्धा ती त्या घराचा ओनर हा हजबंड आहे. ट्रान्सफरर, ज्यानं असेट ट्रान्सफर केले तोच व्यक्ती आहे असं मानलं जातं. अँड इट्स ॲन्युअल व्हॅल्यू विल बी टॅक्स्ड इन हिज हँड. त्यामुळे त्या घराचं जे टॅक्सेशन आहे ते त्या व्यक्तीचंच घर आहे असं म्हणून ते कॅल्क्युलेशन हे केलं जातं. इवन दो द असेट इज ट्रान्सफर्ड टू हिज वाईफ. जरी त्यानं वाईफला असेट ट्रान्सफर केलेली असली तरीसुद्धा ते त्या घराचा ओनर हा तो हजबंडच आहे, ट्रान्सफररच आहे असं मानून हे कॅल्क्युलेशन केलं जातं. आता हाऊस प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आहे म्हणून बघा, जे आपण मगाशी एक्झाम्पल पाहिलं, एखादा फ्लॅट आहे ज्याची किंमत 20 लाख आहे. ओके, आणि तो फ्लॅट सपोज रेंटवरती दिलेला आहे. 20 लाखाचा फ्लॅट हा रेंटवरती दिलेला आहे. तर आणि त्या फ्लॅटमधून दर महिन्याला सपोज 5,000 रुपये रेंट मिळते. इन्कम किती मिळते? 5,000 रुपये. मंथली इन्कम इज ₹5,000. ओके, मंथली इन्कम इज ₹5,000 इंटू 12 मंथ्स. एका महिन्याला जर 5,000 इन्कम मिळत असेल, महिन्याचे 5,000, वर्षाचं इन्कम किती होईल सांगा? 5,000 गुणिले 12 महिने म्हणजे वर्षाचं इन्कम किती मिळते? तर 60,000 रुपये इन्कम मिळते. ॲक्च्युली दिस हाऊस प्रॉपर्टी इज ओन्ड बाय हजबंड. ओके, आणि त्या हाऊस प्रॉपर्टीमधून वर्षाचं इन्कम 60,000 मिळते म्हणजे जादा इन्कम मिळते. म्हणून काय केलं जातं? टू ट्रान्सफर धिस इन्कम इन अनदर्स नेम. हे जे 60,000 मिळणारं इन्कम आहे हाऊस प्रॉपर्टीमधून, हे इन्कम दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी हजबंड काय करतो? तर स्वतःच्या वाईफच्या, ते जी हाऊस प्रॉपर्टी आहे, तो जो फ्लॅट आहे तो वाईफच्या नावाने ट्रान्सफर करतो, वाईफच्या नावावरती करतो. ओके, आणि फक्त मोबदला घेतला, विकला आहे ह्यासाठी 20 लाखाचा फ्लॅट आहे तो 10-12 लाखाला विकला असं तिथं कागदोपत्री व्यवहार केला जातो आणि ती असेट ही वाईफच्या नावाने ट्रान्सफर केली जाते. आता अशा सिच्युएशनमध्ये असेट तर ट्रान्सफर केलेली आहे
ओके, हाऊस प्रॉपर्टी ट्रान्सफर केली. अगोदर ती हाऊस प्रॉपर्टी तो फ्लॅट हजबंडच्या नावावरती होता, आता तो फ्लॅट वाईफच्या नावावरती झालेला आहे. ओके, परंतु ही असेट ट्रान्सफर करताना विदाऊट ॲडिक्वेट कन्सिडरेशन झालेलं आहे, योग्य मोबदला घेतलेला नाही. अशामुळे जरी त्या हाऊस प्रॉपर्टीचं रेंट किती मिळते, मग अशा आपण रेंट पाहिलं महिन्याला 5,000 प्रमाणे 12 महिन्याचं 60,000 रेंट आहे, बरोबर. आत्ता सध्या ती हाऊस प्रॉपर्टी कोणाच्या नावावरती झालेली आहे, तर वाईफच्या. त्यामुळे त्या घराचं रेंट वाईफला मिळतं आहे. किती रुपये, महिना 5,000 प्रमाणे 12 महिन्याचं 60,000 रुपये रेंट हे वाईफला मिळतं आहे. पण जरी ते रेंट वाईफला मिळत असलं तरीसुद्धा ॲज पर द क्लबिंग प्रोव्हिजन्स धिस इन्कम ऑफ ₹60,000 विच इज रिसिव्ड बाय द वाईफ विल बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ हजबंड. साधा सोपा नियम काय, जरी ते रेंट वर्षाचं रेंट 60,000 रुपये वाईफला मिळत असलं तरीसुद्धा ते इन्कम हे हजबंडचं इन्कम आहे असं समजून ते हजबंडच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. इट इज कॉल्ड ॲज अ क्लबिंग ऑफ इन्कम. आणि हे क्लबिंग का केलं जातं, हजबंडच्या इन्कममध्ये ते 60,000 रुपये का ॲड केले जातात, कारण जी असेट ट्रान्सफर केली होती, फ्लॅट हाऊस प्रॉपर्टी ट्रान्सफर केली होती, ती विदाऊट ॲडिक्वेट कन्सिडरेशन, योग्य मोबदला न घेता ती ट्रान्सफर केली होती. त्यामुळे असेट ट्रान्सफर करून त्यामधून जे काही इन्कम मिळत असेल ते इन्कमसुद्धा हे ट्रान्सफरर ज्यानं अगोदर असेट ट्रान्सफर केली होती, जो अगोदरचा ओनर होता हजबंड, त्याच्याच इन्कममध्ये ते इन्क्लूड केलं जातं. दिस इज सेकंड पॉईंट. ओके, रिलेटिंग टू हाऊस प्रॉपर्टी. नाव वी विल सी द थर्ड पॉईंट. थर्ड पॉईंट काय बघा, थर्ड पॉईंट इज द इन्कम अरायझिंग ऑन द ट्रान्सफर्ड असेट अलोन हॅव टू बी क्लब्ड. म्हणजेच काय, त्या जे ट्रान्सफर केलेली असेट आहे त्यामधून जे मिळणारं इन्कम आहे, आपण मागाशी उदाहरण घेतलं महिना 5,000 प्रमाणे 12 महिन्याचं इन्कम किती मिळते, तर 60,000 रुपये इन्कम मिळते. हे कुणाला इन्कम मिळत आहे, तर वाईफला मिळते. का वाईफला मिळते, कारण ती जी असेट आहे ती वाईफच्या नावावरती ट्रान्सफर केलेली आहे. त्यामुळे जे 60,000 रुपये वाईफला मिळतात ते 60,000 रुपये इन्कम हे हजबंडच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. ओके, परंतु हे जे 60,000 रुपये आत्ता सध्या वाईफला मिळत आहेत, बघा केअरफुली, हे जे इन्कम मिळतं आहे 60,000 रुपये वाईफला, हे 60,000 रुपये जर त्या वाईफने, पत्नीने जर बँकेमध्ये ठेवले, गुंतवले आणि त्या गुंतवणुकीवर 60,000 रुपये बँकेमध्ये ठेवले वर्षभरासाठी आणि त्या 60,000 रुपयावरती समजा व्याज मिळालं वर्षाचं 3,000, उदाहरणार्थ व्याज किती मिळालं, तर ते 3,000 मिळालं, तर ते व्याज जे मिळेल रिइन्व्हेस्टमेंट करून त्या व्याज मात्र, ते जे काही व्याज आहे, ते जे इन्कम आहे ते मात्र क्लब केलं जात नाही. काय सांगितलं बघा, हावेवर इन्कम अर्न्ड बाय इन्व्हेस्टिंग सच इन्कम. हे जे इन्कम आपल्याला मिळालं होतं त्या असेटमधून महिना 5,000 प्रमाणे 12 महिन्याचे 60,000 रुपये रेंट मिळालं होतं, हे इन्कम, हे पैसे इन्व्हेस्ट करून, गुंतवून पुन्हा जर काही त्यातून उत्पन्न मिळवलं असेल तर ते इट शुड नॉट बी क्लब्ड. त्या इन्कमचं क्लबिंग केलं जातं नाही. एक्झाम्पल पुन्हा एकदा बघा काय सांगितलेलं आहे. आपण मगाशी एक्झाम्पल पाहिलं की हजबंडने वाईफच्या नावावरती फ्लॅट केला, त्या फ्लॅटचं महिन्याला 5,000 प्रमाणे 12 महिन्याचं रेंट किती रुपये मिळते, तर 60,000 रुपये रेंट मिळते, बरोबर. हे वर्षाचं इन्कम मिळते. आत्ता ते मिळताना इन्कम कुणाला मिळते, वाईफला मिळते. परंतु क्लबिंग प्रोव्हिजन काय सांगतात की हा जो फ्लॅट आहे तो कमी किमतीला वाईफला ट्रान्सफर केलेला आहे. सो धिस इन्कम ऑफ ₹60,000 ॲक्च्युअली इट इज रिसिव्ड बाय द वाईफ, बट स्टील इट इज इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ हजबंड. तरीसुद्धा जरी वाईफला पैसे मिळत असले तरीसुद्धा ते हजबंडचंच इन्कम आहे असं मानून ते इन्कम, 60,000चं इन्कम हजबंडच्या इन्कममध्ये क्लब केलं जातं. ओके, हे एवढंच क्लबिंग फक्त करायचं. आता हे जे 60,000 रुपये आत्ता मिळताना कोणाला मिळतात, वाईफला मिळतात. हे 60,000 रुपये पुन्हा जर त्या वाईफने कुठे इन्व्हेस्ट केले, गुंतवले आणि त्यातून जर काही इन्कम मिळाला, जसं आपण मगाशी उदाहरण पाहिलं, हे 60,000 रुपये जर बँकेमध्ये गुंतवले आणि बँकेकडून व्याज मिळालं समजा वर्षभराचं एक 3,000 रुपये, तर जे इन्कम मिळते इन्व्हेस्टमेंट करून, ओके, या इन्कमचं 60,000ची रिइन्व्हेस्टमेंट करून जे इन्कम मिळेल त्याचं मात्र क्लबिंग केलं जातं नाही. फक्त क्लबिंग कशाचं करायचं, जी असेट ट्रान्सफर केलेली आहे, आपण हाऊस प्रॉपर्टी ट्रान्सफर केली, त्या असेटचं जे इन्कम आहे
तेवढंच इन्कम फक्त क्लब केलं जातं. दिस इज थर्ड पॉईंट. पुढचा पॉईंट बघा. नेक्स्ट पॉईंट इज नॅचरल लव अँड अफेक्शन डू नॉट कन्सिडर्ड ॲज ॲडिक्वेट कन्सिडरेशन. काही जण काय म्हणतात की 20 लाखाचं घर आहे ते मी माझ्या वाईफला ट्रान्सफर केलं, माझ्या मुलांना ट्रान्सफर केलं, मी फक्त 5-10 लाख रुपये घेतले आणि बाकी मी त्यांना जे कमी किमतीला घर का विकलं, का तर माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, माझी त्यांच्यावरती आपुलकी आहे, म्हणून मी त्यांना कमी किमतीमध्ये ही प्रॉपर्टी दिलेली आहे. ओके, मी काय पैसे कमी घेतलेत का, कारण माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, अफेक्शन आहे, म्हणून मी त्यांच्याकडून पैसे कमी घेतले. परंतु इन्कम टॅक्स नियम काय सांगतो की जर जी हाऊस प्रॉपर्टीची किंमत आहे, ओके, त्याच्यापेक्षा जर तुम्ही कमी किंमत दिली असेल, कमी किमतीला ती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली असेल, कमी किमतीला असेट ती ट्रान्सफर केली असेल, तर अशा वेळेला तुम्ही त्या व्यक्तीवरती लव आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, अफेक्शन आहे, याचा कुठेही विचार केला जात नाही. काय सांगितलं बघा, लव अँड अफेक्शन डू नॉट कन्सिडर्ड ॲडिक्वेट फॉर कन्सिडरेशन. देअरफॉर व्हेन असेट इज ट्रान्सफर्ड विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन, ज्या वेळेला एखादी असेट आहे त्यापेक्षा कमी किमतीला ट्रान्सफर केली जाते, द इन्कम फ्रॉम सच असेट विल बी क्लब्ड इन द हँड्स ऑफ ट्रान्सफरर. त्या असेटचं जे इन्कम आहे ते इन्कम ट्रान्सफरर, ज्यानं असेट ट्रान्सफर केली, जो खरा ओनर होता, त्याच्याच इन्कममध्ये ते इन्क्लूड केलं जातं. पुढे पॉईंट बघा. पॉईंट नंबर 5, वेअर द असेट ट्रान्सफर्ड बाय इंडिव्हिज्युअल टू हिज स्पाऊस आर इन्व्हेस्टेड बाय द ट्रान्सफरी इन द बिझनेस. ओके, जर समजा एखादी असेट ट्रान्सफर केली होती आणि ती असेट जर सपोज बिझनेसमध्ये वापरली, ओके, बिझनेसमध्ये त्या ट्रान्सफरीनं वापरली असेल, तर प्रोपोर्शनेट इन्कम फ्रॉम सच इन्व्हेस्टमेंट इज टू बी इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ द ट्रान्सफरर. ओके, एखादी असेट कमी किमतीला ट्रान्सफर केली आणि ती असेटचा वापर जर एखाद्या बिझनेसमध्ये केला जात असेल त्या असेटचा, तर त्या असेटमधून जे काही इन्कम मिळत असेल, असेट बिझनेसमध्ये वापरून आपल्याला इन्कम मिळतं, असेट वापरून जे काही इन्कम मिळत असेल. एक उदाहरण बघा की सपोज एका व्यक्तीने, हजबंड असो किंवा वाईफ, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मशिनरी ट्रान्सफर केली. मशिनरी सपोज आहे 5 लाखाची आणि ती मशिनरी ट्रान्सफर केली फक्त 2 लाख रुपयाला. इट मीन्स द असेट इज ट्रान्सफर्ड फॉर इनॲडिक्वेट कन्सिडरेशन. कमी मोबदल्यामध्ये ती असेट ट्रान्सफर केलेली आहे. असेट कोणती आहे? मशिनरी. आणि ती मशिनरी जी ट्रान्सफर केली, ती मशिनरी त्या व्यक्तीनं बिझनेसमध्ये वापरली, बिझनेससाठी वापरली. आता ती मशिनरी, ती असेट वापरून जे काही इन्कम मिळत असेल त्यापैकी जे प्रपोर्शनेट इन्कम आहे ते इन्कम जरी मिळताना त्या व्यक्तीला मिळत असलं तरी ती असेट कुणी ट्रान्सफर केलेली, जो कोण ट्रान्सफरर आहे त्या व्यक्तीच्याच इन्कममध्ये ते इन्कम इन्क्लूड केलं जातं. ओके, त्यामुळे नियम काय आहे की जर एखादी असेट ट्रान्सफर केली असेल आणि ती असेट जर बिझनेसमध्ये वापरली जात असेल तर त्या असेटमधून मिळणारं जे इन्कम आहे इट शुड बी इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ द ट्रान्सफरर. दिस इज पॉईंट नंबर 5. ओके, दीज आर द पॉईंट्स रिलेटिंग टू ट्रान्सफर ऑफ असेट टू द स्पाऊस विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन. ओके, कमी किमतीमध्ये जर असेट ट्रान्सफर केली असेल स्पाऊसला, वाईफला, हजबंडला, तर त्या असेटपासून जे मिळणारं इन्कम आहे ते इन्कम कशा पद्धतीनं क्लब केलं जातं ट्रान्सफररच्या इन्कममध्ये, याचे नियम आपण आत्ताच पाहिलेले आहेत. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द लास्ट पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर लेक्चर अँड ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक. आपला जो टॉपिक आहे क्लबिंग ऑफ इन्कम, या क्लबिंग ऑफ इन्कममधील हा शेवटचा पार्ट आहे. काय बघा, क्लबिंग ऑफ मायनर्स इन्कम. एखादा व्यक्ती, एखादं मायनर कुणाला म्हटलं जातं तर इफ द एज ऑफ द इंडिव्हिज्युअल इज लेस दॅन 18 इयर्स, जर एखाद्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल देन दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड ॲज अ मायनर इंडिव्हिज्युअल. तर अशा व्यक्तीला मायनर पर्सन किंवा मायनर व्यक्ती असं म्हटलं जातं. मग एखादा मायनर व्यक्ती आहे, त्या मायनर व्यक्तीला जर काही इन्कम मिळत असेल, त्याचं वय 18पेक्षा कमी आहे, नॉर्मली 18पेक्षा कमी वय असणारी व्यक्ती जॉब करत नाही, इन्कम काही मिळवत नाही. परंतु जर अशा काही व्यक्ती असतील आणि ते मायनर आहेत, त्यांची वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत,
परंतु तरीसुद्धा जर त्यांना काही इन्कम मिळत असेल तर ते इन्कम कशा पद्धतीनं क्लब केलं जातं हे आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. ओके, सो आवर पॉईंट इज क्लबिंग ऑफ मायनर्स इन्कम. आणि हे जे प्रोव्हिजन्स आहेत, द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू क्लबिंग ऑफ मायनर्स इन्कम आर गिवन इन सेक्शन 64(1)(a). इन्कम टॅक्सचा जो सेक्शन 64 आहे त्यातलं सबसेक्शन 1A यामध्ये ह्या सर्व प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. आता प्रोव्हिजन्स जवळपास 8 ते 9 आहेत. केअरफुली पहा काय सांगितलं आहे. फर्स्ट प्रोव्हिजन इज ऑल इन्कम्स ऑफ मायनर मुलाला किंवा मुलीला जे काही इन्कम मिळेल आर टू बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ हिज पेरेंट्स. ओके, साधा सोपा पहिला नियम काय आहे की एखादा लहान मुलगा आहे किंवा लहान मुलगी आहे, ती मायनर आहे म्हणजे त्या व्यक्तीचं वय, त्या मुलीचं वय 18पेक्षा कमी आहे आणि अशा मायनर व्यक्तीला जर काही इन्कम मिळत असेल तर ते मायनर व्यक्तीचं इन्कम हे त्यांच्या पेरेंट्स म्हणजे पालकांच्या इन्कममध्ये क्लब केलं पाहिजे, इन्क्लूड केलं पाहिजे. हा पहिला साधा सोपा नियम. द इन्कम ऑफ मायनर चिल्ड्रन्स शुड बी क्लब्ड इन द इन्कम ऑफ पेरेंट्स. दिस इज फर्स्ट. आता नॉर्मली लहान मुलांचं इन्कम हे पालकांच्या इन्कममध्येच क्लब केलं जातं, परंतु त्याला एक एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. काय सांगितले बघा. द इन्कम्स ऑब्टेन्ड बाय द मायनर फ्रॉम मॅन्युअल वर्क or from any activity involving his skill, talent or specialized knowledge or experience will not be included in the income of his parents. म्हणजेच काय, जर एखाद्या लहान मुलानं काही इन्कम मिळवलं असेल, इन्कम ऑब्टेन्ड बाय मायनर, आणि कशामधून, फ्रॉम द मॅन्युअल वर्क, त्यानं स्वतः काम केलं, त्यानं स्वतः एखाद्या ठिकाणी काम केलं आणि काम करून जर त्यानं स्वतः पैसे कमवले असतील, ऑर फ्रॉम एनी ॲक्टिव्हिटी, किंवा त्यानं असं एखादं काम केलं की ज्यामध्ये त्यासाठी त्याला टॅलेंट लागतं, स्किल लागतं, ओके, किंवा स्पेशलाइज्ड नॉलेज लागतं किंवा अनुभव लागतो, आणि त्या कामानुसार जर त्याला ते इन्कम मिळालं असेल तर ते इन्कम इट विल नॉट बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ हिज पेरेंट्स. तर ते इन्कम त्या पालकांच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जात नाही. टेक सिम्पल एक्झाम्पल, आपण टी व्हीवरती कित्येक प्रोग्रॅम्स बघतो, मग ते सिंगिंग कॉम्पिटिशन असतील, डान्स कॉम्पिटिशन असतील किंवा अजून कोणकोणत्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असतील. आता डान्स करण्यासाठी स्पेशलाइज्ड स्किल लागतं, स्पोर्ट्स असेल त्यासाठी स्किल लागतं, त्याचबरोबर सिंगिंग करणं ह्यासाठी सुद्धा स्किल लागतं, टॅलेंट लागतं, एक्सपिरियन्स लागतो. आणि एखादा लहान मुलगा आहे ज्याचं वय 12 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष आहे, म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी आहे, म्हणजे तो मायनर आहे, आणि त्या मायनर मुलानं किंवा मुलीने अशा एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला, ओके, डान्स कॉम्पिटिशन, सिंगिंग कॉम्पिटिशन, स्पोर्ट्स कॉम्पिटिशन एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि त्यामधून त्याला जर काही प्राईज मिळालं असेल, बक्षीस मिळालं असेल, प्राईज मिळालं, पैसे मिळाले, हे इन्कम आहे. आता हे जे इन्कम मिळालं आहे हे इन्कम त्यानं स्वतःच्या स्किलवरती, स्वतःच्या टॅलेंटवरती, स्वतःच्या स्पेशलाइज्ड नॉलेजच्या नुसारच त्यानं ते पैसे मिळवलेले आहेत, बरोबर. आणि असं असल्यामुळे ते जे काही इन्कम मिळालं असेल, प्राईज मनी मिळाली असेल, इन्कम मिळालं असेल, ते इन्कम हे त्याच्या स्वतःचंच इन्कम मानलं जातं. ते इन्कम पेरेंट्सच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं नाही. केअरफुली नियम काय सांगितलं बघा. इन्कम ऑब्टेन्ड बाय अ मायनर चाइल्ड फ्रॉम डुईंग एनी मॅन्युअल वर्क ऑर ए वर्क इन्व्हॉल्विंग एनी स्पेशल स्किल, टॅलेंट, स्पेशलाइज्ड नॉलेज ऑर एक्सपिरियन्स. ओके, एखादं टॅलेंट असेल, स्किल असेल, नॉलेज असेल, अनुभव असेल, याच्यानुसार जर त्याला ते इन्कम मिळालं असेल तर ते इन्कम त्याच्या स्वतःचंच आहे. ओके, ते इन्कम पेरेंट्सच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं नाही. दिस इज सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट. आता तिसरा पॉईंट जो आहे तो काय पहा. द इन्कम ऑफ द मायनर विल बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ दॅट पेरेंट्स हुज टोटल इन्कम इज ग्रेटर. याचा अर्थ काय, आपण पहिली कंडिशन पाहिलेली की लहान मुलांचं जे इन्कम असतं ते इन्कम त्यांच्या पेरेंट्सच्या इन्कममध्ये ॲड करायचं, इन्क्लूड करायचं. मग आता पेरेंट्स म्हणजे कोण, एक मदर आणि सेकंड म्हणजे फादर. मग आईच्या इन्कममध्ये ॲड करायचं का वडिलांच्या इन्कममध्ये, तर त्याच्यासाठी हा नियम आहे की लहान मुलांचं इन्कम कुणाच्या इन्कममध्ये ॲड केलं जातं, तर मदर ऑर फादर हुज टोटल इन्कम इज ग्रेटर. आई किंवा वडील ह्या दोघांचं इन्कम पाहायचं, दोघांपैकी ज्या कुणाचं इन्कम हे जास्त असेल, टोटल इन्कम मदर किंवा फादर दोघांपैकी ज्यांचं इन्कम जास्त असेल, सपोज एखाद्या ठिकाणी फादरचं इन्कम जास्त आहे,
मदरचं इन्कम आहे 4 लाख आणि फादरचं इन्कम आहे 6 लाख, म्हणजे जास्त इन्कम कोणाचं आहे, फादरचं. त्यांच्या इन्कममध्ये हे लहान मुलाचं इन्कम, मायनर्स इन्कम हे इन्क्लूड केलं जातं. दुसरी एखादी फॅमिली आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा पेरेंट्स दोघंही जॉब करतात. मदरचं इन्कम 6 लाख आहे, फादरचं इन्कम 5 लाख आहे. दोघांपैकी इन्कम कुणाचं जास्त आहे, मदरचं इन्कम आहे. त्यामुळे त्या मायनर मुलाचं काही इन्कम जर असेल तर ते मदरच्या इन्कममध्ये ॲड केलं जातं. त्यामुळे साधा सोपा नियम काय आहे, द इन्कम ऑफ मायनर्स विल बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ दॅट पेरेंट हुज टोटल इन्कम इज हायर. पेरेंट्स म्हणजे आईवडील, आईवडिलांपैकी ज्यांचं इन्कम जास्त असेल त्यांच्या इन्कममध्ये हे लहान मुलांचं इन्कम जे आहे ते इन्क्लूड केलं जातं. दिस इज पॉईंट नंबर 3. पॉईंट नंबर 4 काय बघा, वन्स क्लबिंग ऑफ इन्कम इज डन विथ दॅट ऑफ वन पेरेंट. एकदा का आपण सपोज असं झालं की लहान मुलाचं इन्कम मदर किंवा फादर ह्या दोघांपैकी सपोज मदरच्या इन्कममध्ये ॲड केलं की इट विल बी कंटिन्यूड टू बी क्लब्ड विथ दॅट पेरेंट्स ओनली इन द सबसिक्वेंट इयर्स. ओके, एकदा का तुम्ही त्या लहान मुलाचं इन्कम मदरच्या इन्कममध्ये ॲड केलं की ते पुढची काही वर्ष हे मदरच्याच इन्कममध्ये ॲड केलं जातं. ओके, दिस इज पॉईंट नंबर 4. आता पुढचा पॉईंट काय बघा, आता आपण जे म्हणतो मदर आणि फादर, ओके, हे पेरेंट्स आहेत, पण काही कारणामुळे ओके जर मदर आणि फादर या दोघांचा जर डिवोर्स झाला असेल, ओके, दोघांचा जर डिवोर्स झाला असेल तर अशा वेळेला कुणाच्या इन्कममध्ये हे ॲड केलं जातं बघा, तर बघा, व्हेअर द मॅरेज ऑफ द पेरेंट्स डज नॉट सबसिस्ट. म्हणजेच काय, जर पालकांचं जे लग्न झालेलं आहे आईवडिलांचं ते जर आता नसेल, शिल्लक राहिलं नसेल, म्हणजे त्यांचा डिवोर्स झाला असेल, लग्न त्यांचं संपुष्टात आलं असेल, तर द इन्कम ऑफ द मायनर, तर लहान मुलाचं इन्कम कुणाच्या इन्कममध्ये ॲड करायचं, द इन्कम ऑफ मायनर विल बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ दॅट पेरेंट हू मेंटेन्स द चाइल्ड इन द रिलेव्हंट प्रिव्हियस इयर. ओके, सपोज एखादं वर्ष आहे, त्या वर्षभरामध्ये तो लहान मुलाचा सांभाळ त्याची आई करत असेल तर त्या वर्षापुरतं ते इन्कम, त्या लहान मुलाचं इन्कम मदरच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जाईल. सपोज त्याच्या पुढच्या वर्षी मुलाचा सांभाळ जर त्याचे वडील करत असतील, ओके, लहान मुलाचं सांभाळ करणे याला मेंटेन करणं असं म्हटलं जातं. जर ते वडील काम करत असतील तरी वडिलांच्या इन्कममध्ये ते लहान मुलाचं जे इन्कम आहे ते क्लब केलं जाईल. ओके, ही सिच्युएशन कधी येते, इन केस ऑफ डायव्होर्स ऑफ द पेरेंट्स. जर पालकांचा डिवोर्स झाला असेल तर अशा सिच्युएशनमध्ये द इन्कम ऑफ द मायनर इज क्लब्ड इन द इन्कम ऑफ दॅट पेरेंट हू मेंटेन्स द चाइल्ड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरमध्ये त्या लहान मुलाचा सांभाळ आई करत असेल तर आईच्या इन्कममध्ये लहान मुलाचं इन्कम क्लब करा. जर प्रिव्हियस इयरमध्ये लहान मुलाचा सांभाळ त्याचे वडील करत असतील तर वडिलांच्या इन्कममध्ये त्या लहान मुलाचं इन्कम जे आहे ते क्लब केलं जातं. दिस इज पॉईंट नंबर 5. आता हा जो नेक्स्ट पॉईंट आहे, दिस पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, केअरफुली बघा. पॉईंट नंबर 6, ॲज पर सेक्शन 10 सबसेक्शन 32. ओके, हा सेक्शन कशासाठी आहे, सेक्शन 10 सबसेक्शन 32. तर ज्या वेळेला एखाद्या लहान मुलाचं इन्कम हे आपण एखाद्या पेरेंट्सच्या इन्कममध्ये क्लब करतो, काही सिच्युएशनमध्ये ते इन्कम वडिलांच्या इन्कममध्ये क्लब केलं जाईल, काही सिच्युएशनमध्ये लहान मुलाचं इन्कम हे आईच्या मदरच्या इन्कममध्ये क्लब केलं जातं. आता ज्यांच्या इन्कममध्ये हे इन्कम क्लब केलं जातं, इन्क्लूड केलं जातं, त्यांना इन्कम टॅक्सच्या सेक्शन 10 सबसेक्शन 32 प्रमाणे एक एक्झम्पशन म्हणजे एक सूट दिली जाते. काय सांगितलं आहे बघा, सेक्शन 10 सबसेक्शन 32 प्रोव्हाइड्स दॅट, काय सांगितलं आहे, व्हेअर द इन्कम ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल, ज्या वेळेला एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या इन्कममध्ये इन्क्लूड्स द इन्कम ऑफ हिज मायनर चाइल्ड, जर एखाद्या व्यक्तीच्या इन्कममध्ये त्याच्या मायनर चाइल्डचं इन्कम समाविष्ट असेल, तो व्यक्ती कोणी असो, आई असेल वडील असेल, त्यांच्या इन्कममध्ये जर मायनर मुलाचं इन्कम इन्क्लूड केलं असेल तर द इंडिव्हिज्युअल इज एन्टायटल्ड टू एक्झम्पशन ऑफ सच इन्कम सब्जेक्ट टू मॅक्सिमम ऑफ ₹1,500 पर चाइल्ड. तर ज्या व्यक्तीच्या, सपोज एक उदाहरण बघूया, आपलं मगाचं एक लहान मुलगा आहे, त्याचे मदर आणि त्याचे फादर,
सपोज एखाद्या वर्षी त्या लहान मुलानं 4,000 रुपये इन्कम मिळवलं असेल फॉर एक्झाम्पल, आणि हे इन्कम कुणाची इन्कममध्ये ॲड होणार आहे? फॉर एक्झाम्पल फादर, वडिलांच्या इन्कममध्ये हे इन्कम ॲड केलं. किती रुपये? 4,000 रुपये. वडिलांचं त्यांचं स्वतःचं इन्कम आहेच आहे, प्लस त्यामध्ये हे लहान मुलाचं इन्कमसुद्धा ॲड केलं. कुणाच्या इन्कममध्ये हे ॲड झालेलं आहे? वडिलांच्या. आणि अशाबद्दल हे इन्कम ॲड केल्याबद्दल जे लहान मुलाचं इन्कम आहे 4,000, त्यामधून 1,500 रुपयेपर्यंत आपल्याला सूट मिळते, एक्झम्पशन मिळतं. किती रुपये? 1,500 रुपये पर चाइल्ड. जर एका मुलाचे 1,500, जर 2 मुलं असतील तर पहिल्याचे 1,500, दुसऱ्याचे 1,500 असं एक्झम्पशन मिळू शकतं. त्याला मॅक्सिमम लिमिट नाही, फक्त पर चाइल्ड 1,500पर्यंत एक्झम्पशन मिळतं. आणि कुणाला मिळतं? ज्याच्या इन्कममध्ये, आई असो किंवा वडील, ज्यांच्या इन्कममध्ये ते मायनरचं इन्कम, लहान मुलाचं इन्कम ॲड केलेलं आहे, त्यांना मॅक्सिमम एवढी सूट मिळते. एक्झम्पशन म्हणजे सूट मिळते. ओके. आणि इथं नेक्स्ट लाईनला सांगितलंच आहे बघा, वेट अ मिनिट, सर्वात लास्ट सेंटेन्स काय? धिस प्रोव्हिजन प्रोव्हाइड्स रिलीफ टू द इंडिव्हिज्युअल इन हुज टोटल इन्कम द इन्कम ऑफ मायनर चाइल्ड इज इन्क्लुडेड. ज्या व्यक्तीच्या इन्कममध्ये हे लहान मुलाचं इन्कम ॲड केलेलं आहे त्यांना हा एक प्रकारे रिलीफ दिलेला आहे. ओके, की तुमचं जे लहान मुलाचं इन्कम आहे त्यापैकी 1,500 रुपये पर चाइल्ड एवढं तुम्हाला मॅक्सिमम एक्झम्पशन मिळू शकतं प्रत्येक मुलाचं. एक मुलगा असेल तर एकाचं 1,500, 2 असेल तर दोघांचे 1,500 असे 3,000, 3 असेल तर त्याप्रमाणे हे मॅक्सिमम एवढं डिडक्शन एक्झम्पशन मिळू शकते, मॅक्सिमम एवढी. पण जर सपोज एखाद्या मुलाचं इन्कम फक्त 1,200 रुपये असेल, ओके, फक्त 1,200 रुपये इन्कम असेल, 1,500पर्यंत एक्झम्पशन आहे, 1,500पर्यंत सर्व माफ आहे. त्यामुळे जे पैसे मिळाले ते सर्वच्या सर्व माफ होणार आहेत, कारण 1,500 रुपयेपर्यंत एक्झम्पशन आहे. 1,500पेक्षा कमी पैसे मिळाले तर सर्व रक्कम माफ होते. आणि जर मिळताना मिळाले 2,000 एका मुलाला, 2,000पैकी माफ किती करायचे? 1,500 माफ करायचे. मग 2,000पैकी 1,500 माफ केले, जादा किती रुपये सांगा? 500 रुपये. तेवढे 500 रुपये होणारे टॅक्सेबल. ओके, आता एक्झाम्पल आपण बघूया. त्याच्या अगोदर पुढचे अजून 2 पॉईंट्स राहिलेले आहेत बघा. पहिला पॉईंट काय? द इन्कम ऑफ अ मायनर चाइल्ड सफरिंग फ्रॉम एनी सिव्हिअर डिसॅबिलिटी. जर एखादा लहान मुलगा आहे त्याला जर डिसॅबिलिटी असेल, जर तो अपंग असेल, तर त्याचं इन्कम शॅल नॉट बी इन्क्लुडेड इन द हँड्स ऑफ पेरेंट. ओके, तर अपंग मुलगा असेल, मायनर आहे, लहान आहे, पण तरीसुद्धा त्या लहान मुलाचं इन्कम, तो अपंग आहे, हँडिकॅप्ड आहे, डिसेबल्ड आहे, आणि त्याची डिसॅबिलिटी जर सिव्हिअर असेल, ओके, सिव्हिअर डिसॅबिलिटी म्हणजे काय? जर अपंगाची टक्केवारी 80%पेक्षा जास्त असेल, 80 किंवा 80पेक्षा जास्त, तर त्याला सिव्हिअर डिसॅबिलिटी म्हटलं जातं. अशा केसमध्ये त्या मुलाचं इन्कम शॅल नॉट बी इन्क्लुडेड इन द हँड्स ऑफ पेरेंट बट शॅल बी असेस्ड इन द हँड्स ऑफ चाइल्ड. त्या लहान मुलाला, अपंग असणाऱ्या लहान मुलाला जे इन्कम मिळत असेल ते इन्कम पेरेंट्सच्या इन्कममध्ये ॲड करू नये. ते त्याचं सेपरेट इन्कम आहे, ते स्वतः त्या लहान मुलाचंच इन्कम म्हणून टॅक्सेबल मानलं जातं. आणि पुढचा एक पॉईंट काय बा? लास्ट पॉईंट, द क्लबिंग प्रोव्हिजन्स आर अट्रॅक्टेड इव्हन इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम ऑफ मायनर मॅरिड डॉटर. एखादी मायनर म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वय असणारी डॉटर आहे, मुलगी आहे, आणि ती मॅरिड आहे, तिचं लग्न झालं आहे, 18पेक्षा कमी वय असताना लग्न झालेलं आहे, तर ती मायनर, ती जोपर्यंत मायनर आहे तोपर्यंत त्या मुलीला मिळणारं जे इन्कम आहे ते सुद्धा तिच्या पेरेंट्स, आईवडिलांच्याच इन्कममध्ये क्लब केलं जातं, इन्क्लूड केलं जातं. दीज आर द पॉईंट 8. ओके, दीज आर पॉईंट 8 पॉईंट्स रिलेटिंग टू क्लबिंग ऑफ मायनर्स इन्कम. मायनरचं इन्कम कशा पद्धतीने क्लब केलं जातं याचे पॉईंट्स आहेत. हिअर वी विल सी वन एक्झाम्पल ओनली अँड वी विल फिनिश विथ दिस टॉपिक. रीड द एक्झाम्पल केअरफुली. मिस्टर अमित हॅज 3 चिल्ड्रन. अमित नावाचा व्यक्ती आहे, त्याला एकूण 3 मुलं आहेत. 2 डॉटर्स अँड 1 सन. 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. इन्कम ऑफ 2 डॉटर्स इज ₹2,000 पर ॲनम ईच. दोन्ही मुली 2,000 एवढं त्यांचं इन्कम आहे. दोन्ही मुलींचं 2,000 अँड दॅट ऑफ सन इज ₹1,600 पर ॲनम. मुलाचं इन्कम किती आहे? 1,600 रुपये एवढं इन्कम आहे. ओके, 3 मुलं, 2 मुली, 2,000 इन्कम, आणि तिसऱ्याचं मुलाचं इन्कम किती? 1,600. कॉम्प्यूट द इन्कम इन रिस्पेक्ट ऑफ मायनर चिल्ड्रन्स टू बी इन्क्लुडेड इन द हँड्स ऑफ मिस्टर अमित. ओके, ह्या 3 मुलांचे जे इन्कम आहे त्यापैकी किती रुपये इन्कम हे अमित
म्हणजे जे वडील आहेत 3 मुलांचे त्यांच्या इन्कममध्ये किती ॲड केले पाहिजेत, इन्क्लूड केले पाहिजेत, हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सांगितलेलं आहे. बघा मग टॅक्सेबल इन्कम ऑफ मायनर चाइल्ड्स इन द हँड्स ऑफ मिस्टर अमित. अमितच्या इन्कममध्ये किती इन्कम मायनर चाइल्डचे इन्क्लूड केलं पाहिजे टॅक्सेबल. बघा त्यासाठी आपण 4 कॉलम केले आहेत. पहिला कॉलम पर्टिक्युलर्स, दुसरा कॉलम डॉटर 1, 2 मुले आहेत, डॉटर 1 डॉटर 2, पहिली मुलगी दुसरी मुलगी, आणि तिसरा जो आहे तो मुलगा आहे. ओके, पहिल्यांदा त्यांचं इन्कम घेतलं जे एक्झाम्पलमध्ये दिलं आहे. पहिल्या दोन्ही मुलांचं इन्कम किती आहे, 2000 2000, दोघींचं सुद्धा 2000 2000, आणि तिसऱ्या मुलाचं इन्कम किती आहे तर ते आहे 1600 रुपये, ते घेतलं 1600. हे तिघांचं इन्कम सेपरेट घेतलं. आता मगाशी आपण नियम पाहिलेला आहे की ॲज पर सेक्शन 10 सबसेक्शन 32, ओके, जर एखाद्या व्यक्तीच्या आई किंवा वडील त्यांच्या इन्कममध्ये जर लहान मुलांचं इन्कम क्लब केलं असेल तर प्रत्येक मुलासाठी एक्झम्पशन किती रुपये मिळतं, 1500 पर मंथ एवढे एक्झम्पशन मिळतं. आणि एक्झम्पशन म्हणजे माफी मिळते, त्यामुळे ते वजा करायचं म्हणून खाली लिहिले बघा, लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 32 किती, प्रत्येक चाइल्डला 1500 प्रत्येक मुलासाठी 1500 रुपये हे एक्झम्पशन आहे. म्हणजे 2000 मिळाले त्यापैकी 1500 माफ, म्हणजे टॅक्सेबल रक्कम फक्त 500. दुसऱ्या मुलीला 2000 रुपये इन्कम आहे, त्यापैकी 1500 माफ, म्हणजे टॅक्सेबल फक्त 500. मुलाला इन्कम मिळाले 1600, त्यापैकी 1500 माफ, म्हणजे शिल्लक किती राहिले फक्त 100 रुपये. 100 रुपयेच फक्त राहिले ते टॅक्सेबल. मग आता टोटल किती बघा, पहिल्या मुलीचे 500 रुपये टॅक्सेबल, दुसऱ्याचे 500, 500 आणि 500 1000, आणि तिसऱ्याचे 100, अशी एकूण टॅक्सेबल रक्कम किती झाली तर 1100 रुपये. किती झाली, 1100 रुपये एवढी रक्कम ही टॅक्सेबल आहे. बघा पहिल्या मुलीचे 500 रुपये, दुसऱ्याचे 500 आणि तिसऱ्याचे 100 रुपये. 1600मधून 1500 गेले, 100 राहिले. मग पहिल्याचे 500, दुसऱ्याचे 500 आणि तिसऱ्याचे 100, असे तिघांचे मिळून एकूण टॅक्सेबल रक्कम झाली 1100 रुपये. त्याला नाव दिलं टोटल इन्कम इन्क्लुडेड इन द हँड्स ऑफ मिस्टर अमित. अमित जो कोण वडील आहेत त्यांना 3 मुलं आहेत, त्या तिघांचं आपल्याला इन्कम दिलेलं होतं सेपरेट 2000 2000 आणि 1600. त्यामधून प्रत्येक मुलाला एक्झम्पशन मिळतं 1500 ते वजा करून जे इन्कम राहिलं, पहिल्याचं 500, दुसऱ्याचं 500 आणि तिसऱ्याचं 100, असं तिघांचे मिळून 1100 रुपये हे इन्कम टॅक्सेबल आहे. आणि हे इन्कम मिस्टर अमित जे कोण वडील आहे त्यांच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. त्यामुळे या एक्झाम्पलवरून आपल्याला लक्षात येतं की ज्या वेळेला लहान मुलांचं इन्कम 18पेक्षा कमी वय असणारे मायनर मुलं जे असतात त्यांचं इन्कम पेरेंटच्या इन्कममध्ये क्लब केलं जातं, इन्क्लूड केलं जातं, त्यावेळेला त्या इन्कमपैकी 1500 एवढं मॅक्सिमम एक्झम्पशन मिळू शकतं. आणि त्याच्यापेक्षा जे काय रिमेनिंग इन्कम असेल, जसं इथं 500 रुपये 500 रुपये आणि 100 रुपये तेवढंच फक्त टॅक्सेबल आहे, आणि तेवढंच फक्त हे पेरेंट्सच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं, क्लब केलं जातं. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. इन टुडेज लेक्चर वी हॅव सीन द डिफरंट प्रोविजन्स रिलेटिंग टू ट्रान्सफर ऑफ असेट टू स्पाउस विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन, and here just we have seen the clubbing of income of minor child. आजच्या या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या स्पाऊसला, हजबंडला, वाईफला एखादी असेट कमी किमतीमध्ये ट्रान्सफर केली असेल तर त्याचे नियम आपण पाहिले क्लबिंगशी रिलेटेड. आणि त्यानंतर आपण आत्ता सर्वात शेवटी एखादा मायनर चाइल्ड 18 वर्षापेक्षा कमी व्यक्तीचा मुलगा असेल तर त्याचं इन्कम पेरेंट्सच्या इन्कममध्ये कसं क्लब केलं जातं याचे नियम हे पाहिलेले आहेत. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. हिअर वी हॅव completed our this topic clubbing of income. Okay, thank you very much.